देशाचा कॅलिफोर्निया असलेल्या निफाड तालुक्यातील कर्मवीरांच्या असीम त्यागातून उभा राहिलेला रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब सहकारी साखर कारखान्याच्या 41 चक्राव बबनराव नागरी पतसंस्थेचा तिसरा गळीत हंगामाच्या निमित्ताने रासाका कार्यस्थळावर 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता अध्यात्म शिरोमणी 1008 महामंडेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते तसेच जिल्ह्यातील अनेक राजकीय सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलाय। हा गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी महामंडेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे विधान करत विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांनी जय भवानी भक्त परिवाराला दिलेला शब्द पूर्ण करून रासाकाला परत अच्छे दिन आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दिलीपराव बनकर यांच्या बाबतीत हे विधान तंतोतंत लागू होते असे आपल्या प्रवचनात उपस्थित ऊस उत्पादन शेतकरी कामगार ऊसतोड मजूर व नागरिकांना सांगत असताना सांगितले की 2019च्या विधानसभा निवडणुकीत 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर त्यांच्या सौभाग्यवती माईसाहेब बनकर यांना साक्षी ठेवून तुम्ही जर रासाका व निसाका सुरू करणार असाल तर तुम्हाला जय भवानी भक्त परिवाराचा जाहीर पाठिंबा असणार कारण रासाका व निसाका या दोन निफाड तालुक्यातील विकासरूपी चुली बंद असल्याने देशाचा कॅलिफोर्निया असलेल्या निफाड तालुक्यातील विकास रथ थांबला होता तर परत सुरू करायचं हे बाबाजींच्या लक्षात आल्याने त्यांनी जो पण आमदार झाल्यानंतर सुरुवातीला रासाका 2 वर्षात चालू करेल असे हमीपत्र देण्यात त्या उमेदवाराला आपला जाहीर पाठिंबा असेल असे जाहीर केले होते। त्यामुळे सन्माननीय दिलीपराव बनकर यांनी आपल्या 2 वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात रासाका सुरू करायचे शिवधनुष्य लिहिल्या पेलले नाही तर अत्यंत अडचणीत सामना करत असतानाही रासाकाचा तिसरा गळीत हंगाम सुरू करायचे भगीरथ प्रयत्न केले। जवळपास 60 कोटींच्या आसपास खर्च करून 9 कोटीच्या आसपास घाटा घेऊनही शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी म्हणा की तालुक्यातील गेलेले गत वैभव व सुवर्णकार परत आणण्यासाठी आजचा तिसरा गळीत हंगाम सुरू केल्याने महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आमदार दिलीपराव बनकर व बनकर परिवाराचे अभिनंदन केले तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचा आशीर्वाद आहे असेही आपल्या अमृतवाणीतून बाबाजींनी सांगताना उपस्थित नागरिकांनी अनेक प्रकारचे दाखले देऊन संत एकनाथ यांच्या भागवतातील अनेक ओव्या यांचे निरसरण करत असताना नागरिकांना गरीब श्रीमंत म्हणा की संत सगत यावर नागरिकांना प्रवचन देत असताना तत्पूर्वी उसाची मुळी गव्हाणीत टाकून सन्माननीय अध्यात्म शिरोमणी 1008 स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शुभ हस्ते कारखान्याच्या गळीत हंगामात फटाक्याच्या आतिषबाजीने व भोंगा वाजवून शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर दीपप्रज्वलन नामको बँकेचे सर्वेसर्वा तथा सहकार नेते सोनलाल भंडारी VN नाईक शैक्षणिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे रासाकाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे शंकरराव कोल्हे दूध संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी राजे ढेपले व अशोकराव बनकर बँकेचे व रासाकाचे विद्यमान अध्यक्ष रामभाऊ माळोदे यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून सत्संग कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय। तर यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात रामभाऊ माळोदे यांनी रासाकाचा इतिवृत्तांत मागील सर्व सांगताना विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांचे कष्ट व केलेली गुंतवणूक व झालेला घाटा तसेच रासाका हा आमदार बनकर यांनी नव्यासाठी न घेता सभासदांना व तालुक्याचा व कर्मवीरांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेले आहे। त्यामुळे अडचणीच्या काळात आम्हाला सांभाळा परंतु रासाकाला अच्छे दिन आणल्याशिवाय आमदार बनकर राहणार नाहीत अशी ग्वाही आपल्या प्रास्ताविकात रामभाऊ माळोदे यांनी दिली। ऊस त्या ठिकाणी निफाड तालुक्यातून गेला 2400 रुपये भाव त्यांनी त्या ठिकाणी दिला। वसाकाला ऊस गेला त्याला 2400 रुपये भाव दिला आणि सगळ्यात जास्त ऊस द्वारकाधीश कारखान्याला सुद्धा त्या ठिकाणी जातो त्यांनी पण 2500 रुपये भाव दिला। आमची रिकव्हरी फक्त 10.78 आली। 2415 रुपये भाव निघत असताना आम्ही शब्द दिला होता 2500 रुपये भाव त्या ठिकाणी देऊ। 2500 रुपयाचं पेमेंट एक रकमी आम्ही त्या ठिकाणी दिलं ही वस्तुस्थिती आहे। पण दुसरे जे 3 कारखाने त्यांची रिकव्हरी 11.40 11.50 11.52 आणि 12.4 ही रिकव्हरी त्या ठिकाणी आली। जर रिकव्हरीचा ऊस तुम्ही ह्या कारखान्याला दिला ना त्यांच्यापेक्षा कमी भाव रानवड सहकारी साखर कारखाना कधी देणार नाही हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो। रिकव्हरीचा ऊस येणं गरजेचं आहे। आज 86.032 आडसाली आहे 31.02 ऊस खूप चांगला आहे। गोदाकाठ परिसरामध्ये काही गावाच्या गाव 265 ऊस लावून ठेवला अरे 265ला रिकव्हरीच नाही ना आणि तो जर नुसता पाण्याचा ऊस आणला 9.5-10% रिकव्हरी पण त्याची पडत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये चांगल्या दर्जेदार ऊस आपल्याला लावा लागेल। थोडा कारखाना सुरू झाला नसता 1,80,000 टन ऊस जागावर जाळावा लागला असता। अशा परिस्थितीमध्ये या पतसंस्थेने हे शिवधनुष्य त्या ठिकाणी पेललं। केवळ निवडणुकीच्या काळामध्ये अजितदादा त्या ठिकाणी आले आणि माझ्या निफाडच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं काही कारखाने चालवण्यासाठी प्रयत्न करा आणि त्या पद्धतीने दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आज अशोकराव बनकर पतसंस्थेने हे शिवधनुष्य पेललेलं आहे।
मी तर आमच्या सोनशेठ सातत्याने त्यांना सांगत राहायचो. सोनशेठचा खूप पुढाकार त्या ठिकाणी होता. बाळूनाना असेल, रामभाऊ असेल, आम्ही चर्चा करत असताना अडचणीमधून आपण मार्ग काढतो. जसं शिवाजीदादा ढेपलेंनी या ठिकाणी सांगितलं का भावना आणि व्यवहाराची गल्लत कधीच करता येत नाही. आणि रावसाहेब पाटील या ठिकाणी मी पण जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून या ठिकाणी समाजकारणात, राजकारणात त्या ठिकाणी काम करतो. पण कोणत्याही कारखान्याने कधीच आजपर्यंत भाव त्या ठिकाणी डिक्लेअर केला नाही. त्यावेळेस तर कारखान्याची परिस्थिती अशी होती, शंकरदादा दत्तू पाटील टुकडे चेअरमन म्हणून बसलेले. कारखान्यावर ऊस आणायचा, ऊस गाळप करायचा, त्याची साखर विकायची, सर्व खर्च काढून घ्यायचा आणि उरलेले पैसे शेतकऱ्यांना द्यायची, अशी परिस्थिती मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी होती. परंतु सरकारनेच या ठिकाणी निर्णय घेतला का जी काही FRP त्या ठिकाणी डिक्लेअर करून दिलेले, म्हणजे कमीत कमी भाव सरकारने किती रिकव्हरीला किती भाव असेल हा महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी करून दिलेला आहे. आणि म्हणून आपण पहिल्या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी गाळप होत असताना कोट्यावधी रुपये बाबाजी या ठिकाणी खर्च केले. त्याच्या खोलात आम्ही जाणार नाही. मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी करत असताना जर आता इथं जे ऊस उत्पादक सभासद आहे ते फार कमी, ज्यांनी ऊस दिले राजू शेठ आम्हाला कधीच काही बोलले नाही. कारण निफाड कारखाना आणि रानवड कारखान्याचे झालेले हा लापेष्टा त्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. आज ही निफाड तालुक्यातली संस्था आहे, ही संस्था वाचली पाहिजे, हा कारखाना वाचला पाहिजे आणि ऊस उत्पादकांचे हा लापेष्टा त्या ठिकाणी होणार नाही, ही काळजी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी घेतो. जे लोक बाहेरून आले, आता शंकरदादा आणि दत्तू पाटील टुकडे दोघांनी चेअरमन म्हणून काम केलेले, आमचे उत्तमराव वाघ या ठिकाणी त्यांचे भाऊ विलास काका राहतात. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या पूर्वजांनी, मी तर सातत्याने राजाभाऊ सांगतो का कर्मवीर काकासाहेब वाघ असतील, तात्यासाहेब बोरस्ते असतील, काकासाहेब मोगल असतील, दुलाजी नाना पाटील असतील किंवा वनाधिपती विनायकदादा पाटील असतील, या महापुरुषांनी ह्या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी केलेलं काम या पुढच्या पिढीने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्या काळामध्ये कशा संस्था उभ्या केल्यात, कधी JCB नसेल, कधी पोकल्यान नसेल, तरी सुद्धा या संस्था उभ्या केल्यात. आणि आता आपल्याला काम करत असताना किती अडचणी होतात. पण पुढच्या पिढीमध्ये जर आपण आपल्या संस्था जपणार नसेल तर या तालुक्यातल्या संस्था चालणार कशा, हा मोठा प्रश्न माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पडतो. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कारखाना चालत असताना पहिल्या वर्षी तर बाबाजी आम्हाला सातत्याने बाहेरून लोकांचे फोन जिल्ह्यातून येत होते. आता बाजार समितीचं कामकाज करत असताना अवघं 20-25% माल आमचे सोनशेठ त्या ठिकाणी बसलेत. माल या ठिकाणी या तालुक्यामधून येतो. बाकी 75% माल आपण जिल्ह्यातून विठोबराजे आपण तुम्हाला माहिती आहे. 75 जगन्नाप्पा या ठिकाणी 75% माल बाहेरच्या तालुक्यातून जिल्ह्यातून येऊन बाजार समिती आम्ही काम करतो. आणि पहिल्या वर्षी आम्ही निफाड सोडून एक टिपरू त्या ठिकाणी घेतलं नाही. पण मागच्या वर्षी ऊस कमी झाला, जवळजवळ 25,000 टन ऊस आपण बाहेरून आणला. यावर्षी जगन्नाप्पा आम्ही 50,000 ते 60,000 टन बाबाजी ऊसाची बाहेरून नोंद त्या ठिकाणी केलेली आहे. आणि रानवड सहकारी साखर कारखाना गेटचं खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येतो. तशा प्रकारे नियोजन आम्ही केलेलं आहे. म्हणूनसाठी आपण भाव कधी कमी देत नाही हे पण समजून घेतलं पाहिजे. सरकारने दिलेलं धोरण FRP निश्चित केलेली आणि त्या FRP प्रमाणे रिकव्हरी पण त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. शंकरदादांचा असणारा अनुभव त्यांनी थोडक्या शब्दात त्या ठिकाणी सांगितला. आता तर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर निश्चित सहकारामध्ये बोटावर मोजण्या एवढ्या संस्था कुठेतरी या ठिकाणी चालू आहे. त्यामध्ये सहकारामध्ये निश्चित काकांच्या नेतृत्वाखाली ज्या काही संस्था असतील त्यांचं कामकाज आपण या ठिकाणी बघितलं. एक चांगलं कामकाज या ठिकाणी खरं चालू आहे. काकांनी खरं या मतदारसंघाकरता हा कारखाना घेण्याचा ज्यावेळेस निर्णय घेतला आणि दोन्ही कारखाने बंद असताना कुठंतरी एखादा कारखाना तरी या ठिकाणी चालू झाला पाहिजे, त्या भूमिकेतून एक चांगली असणारी पतसंस्था आणि थोडं ती हिंमत किंवा ते डेअरिंग त्या ठिकाणी म्हणावं लागेल की हा कारखाना घेतल्यानंतर उद्या त्या पतसंस्थेला काही अडचण निर्माण होऊ शकते का. परंतु शेवटी या मतदारसंघातील सभासद असतील किंवा ऊस उत्पादक असतील यांच्या हिताच्या दृष्टीने करावं लागणार आहे. आणि मग परका माणूस कोणीतरी येऊन या ठिकाणी चालू करण्यापेक्षा मी माझ्या तालुक्याचं उत्तरदायित्व या ठिकाणी घेतलेलं आहे, मला तो चालू करायचा आहे या भूमिकेतून चांगल्या भावनेतून त्यांनी सुरू केला. परंतु ते करत असताना नंतर तसं कारखान्यामध्ये काकाने काम करायला सुरुवात केली. जी आव्हानं आम्ही बघत होतो सगळी, तर एखादा दुसरा कोणी असता तर निश्चितपणे हा कारखाना जागेवर त्या ठिकाणी सोडून दिला असता आणि सांगितलं असतं की माझे त्यांनी शक्य नाही आहे. 60-70 कोटी रुपये खर्च करून जवळपास या कारखान्याचं सुसज्जीकरण केलं आणि एक चांगलं वातावरण तयार करून हा कारखाना सुस्थितीत त्या ठिकाणी आणलेला आहे. परंतु हे सगळं जरी खरं असलं तर शेवटी शेतकरी हा अत्यंत काबाड कष्ट करून आपलं
पीक कमवत असतो, त्याच्या आशा संपूर्ण त्या पिकावर असतात. मग चेअरमन कोणी असो, कारखाना कोणी चालवत असो, त्याला एक अपेक्षा असते की आपल्या कच्च्या मालाला म्हणजे आपल्या उत्पादक खाली ना, आम्ही नॉन उत्पादक वर आहे. याचा अर्थ असा आहे की यांनी कारखाना ठेवला बा म्हणून तुमचे आभार बसावर. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद काका. या प्रसंगी आम्हाला जे चालू करायला घेणं म्हणजे ते फार मोठं आव्हान तुम्ही पेललं. मग कदाचित सभासदांच्या हिताकरता आपल्या निफाड तालुक्यातील मतदार संघातील जनतेच्या हिताकरता पतसंस्थेच्या माध्यमातून कदाचित आता मागच्या सीझनला तात्या तुम्ही सांगितलंय की किमान अजून 1-2 वर्ष आपल्याला ही सगळी परिस्थिती सुरळीत व्हायला किंवा कारखान्याच्या माध्यमातून पतसंस्थेला नफ्याचं प्रमाण वाढायला थोडा वेळ. कर्मवीर काकासाहेब रानवड सहकारी साखर कारखाना बंद होता. त्याचबरोबर निफाड सहकारी साखर कारखाना पण बंद होता. त्या काळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जी ससेउलपट झाली ती सर्व सभासदांना आपल्याला ज्ञात आहे. परंतु 2019 साली ज्यावेळी काकाजी आमदारकीला उभे राहिले त्यावेळी आपल्या सर्वांचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांची निफाडला सभा होती. त्यात सर्व सभासदांनी सांगितलं की दादा आमचे कारखाने चालू करा. त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता तर तुम्ही दिलीप बनकरांना आमदार करा, मी तुमचे कारखाने चालू करतो. आणि तोच शब्द दिला असल्यामुळे काकाजींनी 19ला ज्यावेळी आमदार झाले पहिलं काम हाती घेतलं असेल तर आपला कर्मवीर काकासाहेब सहकारी साखर कारखाना चालू करायचा. त्यात ज्या बदल करायचे असतील पतसंस्थेला बदल करण्यापासून टेंडर निघेपर्यंत हा सर्व काळ 2021 पर्यंत लोटला. 2021ला जुलै 2021ला आपलं अशोकराव बनकर पतसंस्था आणि शासन आणि कर्मवीर काकासाहेब सहकारी साखर कारखाना असा त्रिस्तरीय करार झाला आणि जुलैमध्ये कामाला प्रारंभ झाला. ऑक्टोबरपर्यंत मोठ्या शिताफीनं आपण सर्वांनी काम केलं. नोव्हेंबरला कारखाना चालू झाला आणि सभासदांना सांगायला आनंद वाटतो की त्या वर्षी जवळजवळ खूप भयंकर ऊस होता आपल्या तालुक्यात आणि कारखान्याने 1,79,308 मेट्रिक टनाचं ऊसाचं गाळप केलं. त्या वर्षी जर आपला योगाने कारखाना चालू नसता झाला तर या 1,79,000 मेट्रिक टन ऊस आपला शेतातच राहिला असता. मित्रांनो, त्या काळात ऊस जास्त असल्यामुळं आम्ही कारखान्याकडे जास्त लक्ष दिलं आणि 22-23च्या सीझनला 7 जुलै 2022 पासून जो पाऊस चालू झाला त्या पावसाने ऑक्टोबरपर्यंत इतका पाऊस होता की शेतकऱ्यांना त्यावेळी ऊसाची मशागत करता आली नाही. पर्यायानं मशागत न केल्यामुळे ऊसाचं क्षेत्र फक्त हिरवं दिसत होतं आणि डिसेंबरमध्ये कळालं का ऊस आपला संपतोय तालुक्यातला, कारण ॲव्हरेज 20 आणि 30 टन येत होतं फक्त सुरेश, जे 60-70 टन यायला पाहिजे होतं. मग कारखाना चालवत असताना या ज्या अडचणीला सामोरं जावं लागलं. मग आपण पहिलं काकाजींचं उद्दिष्ट होतं की आपल्या मतदारसंघातला आपल्या तालुक्यातला ऊस पहिला गेला पाहिजे. मग 22-23च्या सीझनला आम्हाला तोंडी मेंढी, खेडले दुंगे, देवगाव, कोळगाव, पर्यायानं थोडा दिंडोरी या सभासदांनी पण ऊस दिला. मी तर या सर्व ऊस उत्पादकांचे आभार मानेन की संस्था चालू राहण्याकरता ऊस उत्पादक सभासदांचं मोठं योगदान आहे. कारण 100-200 रुपये भाव कमी घेत असताना त्या लोकांचं योगदान का संस्थेविषयी प्रेम आहे, संस्था चालू राहिली पाहिजे. परंतु 23-24 मध्ये पण मी एक सभासदांना किंवा ऊस उत्पादकांना कळकळीची विनंती करेन की आपलं राजकारण बाजूला ठेवून आपल्या संस्था जिवंत राहण्यासाठी यावेळी सुद्धा कारखान्याला आपण भरभरून ऊस द्यावा. पहिले 2 वर्ष 100% अडचण झाली, कारण पहिल्या वर्षी कारखाना सभासदांचा ऊस होता, फ्लो होता, परंतु कारखाना नीट चालत नव्हता. कारण नवीन मशिनरी आणि जुनी मशिनरी सांगड घालताना
बरंचसं पॅनला प्रॉब्लेम येणं, रिकव्हरीला प्रॉब्लेम येणं, रस बाहेर जाणं या गोष्टी घडल्या. त्यानंतर आपण त्यावेळी नोंदवलेला ऊस तोडण्याकरता आप्पा जवळजवळ 45 दिवस नोकेन ऊस चालवला. सुरुवातीच्या ऊसाला ॲव्हरेज असतं, रिकव्हरी असते. मे मध्ये रिकव्हरी कमी पडते, परंतु हा साखर धंद्यामध्ये ज्यावेळी ऑक्टोबर नोव्हेंबरला ज्यांनी ऊस दिला त्याची रिकव्हरी 12 असेल आणि ज्यांनी एप्रिल किंवा मार्च मध्ये ऊस दिला ती रिकव्हरी 8-9 असेल, तर या दोन्ही सभासदांना भाव सारखाच जातो. म्हणजे आपली लेट माल काढल्यानंतर जी रिकव्हरी कमी होते, त्यामुळे सगळ्या सभासदांवर त्याचा परिणाम होतो. परंतु यावर्षी आम्ही अगदी कटाक्ष पाळणार आहोत, कारण गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आपण रिकव्हरीला कादवा आणि द्वारकाधीशच्या पण पुढे होतो, परंतु कारखाना नोकेन या ओने म्हणून कवळा ऊस आला आणि आपली रिकव्हरी कमी बसली. परंतु यावर्षी आम्ही अगदी कटाक्ष पाळलेला आहे का जी चांगली रिकव्हरी असेल तोच रिकव्हरीचा ऊस आणणे, जेणेकरून सगळ्या सभासदांना चांगला भाव देता येईल. 100% भाव देण्याचं आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या ज्या ऊस उत्पादकांनी यावेळी ऊस नोंदला असेल किंवा ज्यांनी आपले नातेवाईक असतील, आपला मित्रपरिवार असेल, संस्थेसाठी आपल्या सर्वांनी रानोड कारखान्याला ऊस द्यावा. निश्चितच शेतकऱ्यांना आणि सभासदांना ऊस दिल्यानंतर आपल्या कारखान्याला आपले पश्चाताप किंवा आपली संस्था चालू राहील याचा कुठेही होणार नाही. कारण काकाजींचं एक ध्येय आहे, 2 पैसे कमी मिळतील परंतु प्रत्येकाचे पैसे वेळेत दिले पाहिजे. शेतकऱ्यांचं पेमेंट आम्ही 14 दिवसात केलं, पहिल्या 15 दिवसात वाहतूक आणि तोडणीदारांचं पेमेंट केलं. या सर्वांना मी आज एकच विनंती करतो की आपण सर्वांनी रानोड कारखान्याला ऊस द्यावा हीच विनंती करतो. आणि माझे मानकेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शिला, रासाका ट्रक चालक मालक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष विलासराव वाघ, अन्याय अत्याचार समितीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड, मराठा विद्याप्रसारक समाजाचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सायखेड जिल्हा परिषद सदस्य कुरेश कामानकर, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक बोळसे, रासाका माजी व्हाईसचे चेअरमॅन बाळासाहेब शिंदे, पालखेड मिरची माजी सरपंच भाऊसाहेब थेटे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिश्चंद्र भवर, निफाड पंचायत समितीचे माजी सदस्य सोपानराव खालकर, स्वर्गीय अशोकराव बनकर, संस्थेचे उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी, जय भवानी भक्त परिवाराचे भक्त सह ऊस उत्पादक सभासद, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांगतेनंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. निफाड दर्पणसाठी संपादक संतोष गिरी.